द्वेषी आहेत असा आरोप आमदार लाड यांनी केलेला आहे. कसं पाहता याच्याकडे? जरांगे पाटील फडणवीस द्वेषी आहेत. त्याचा काय अभ्यास नाही केला. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री कोण असतील काही चेहरा ठरले? तुमचं पहिल्यांदा आभार मानेन की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री येणार. आता तुम्ही आम्हाला अधिकार दिल्यावर आम्ही बसून करू काय करायचं. महाविकास आघाडीची जागा किती येतील? 170च्या वर जागा आहे. महाविकास आघाडीची लाटच आहे आणि केंद्र सरकारपेक्षा राज्य सरकारच्या कामगिरीवर जनता जास्त नाराज आहे महाराष्ट्रात. त्यामुळे आम्हाला जास्त जागा मिळतील. मला हा प्रश्न ह्याच्यासाठी विचारला की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार असे शिवसेनेकडून वारंवार बोललं जाते. असा ठरलाय का चेहरा म्हणून विचारतो? नाही, असं आहे की आपण बरेच कष्ट घेत आहे. आमच्या महाविकास आघाडीत काळजी घेत आहे की आम्ही सगळे एकत्र राहावे म्हणून याबद्दल तुमचे आभार मानतो. पण आम्ही एकत्रित बसून चर्चा करणार आहे. त्यावर योग्य ते आवश्यक त्या गोष्टींचे निर्णय आम्ही करू. मुख्यमंत्री लाडकी योजना चालू आहे. ती योजना किती दिवस चालेल तुम्हाला काय वाटतं? आणि आज मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना सुरू झालेली आहे. ती योजना म्हणजे हे फक्त इलेक्शन आहे का पुढं पण चालू? या सरकारने 5 वर्षात स्वतःची आर्थिक परिस्थिती बिघडवून कर्ज काढण्याचं काम प्रमाणात केलं. आता यावर्षीचं उदाहरण सांगतो. लोकसभेच्या आधी एक अर्थसंकल्प, लोकसभा झाल्यानंतर दुसरा अर्थसंकल्प आणि लोकसभेचा हा दुसरा अर्थसंकल्प मंजूर केल्यावर दुसऱ्या क्षणी अजून 94,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागणी. म्हणजे पूर्णपणाने आर्थिक सरकारची परिस्थिती धोक्यात आणण्याचं काम हे मागच्या काही वर्षात झालेलं आहे. काही अशी कामं आहेत ज्याचे जमीन ॲक्वायर केलेलं नाही पण टेंडर काढलेलं आहे. अलिबागपासून वर्सोव्याकडे जाणारा विरारकडे जाणारा कॉरिडॉर त्याचं टेंडर काढून मोकळे झालेले आहे. खाली जमिनीवर काही नाही आहे, जमीन ॲक्वायर केलेली नाही. एलिव्हेटेड ट्रॅक काही प्रमाणात ते करणार आहे तरी जमीन ॲक्वायर करायची आहे. असे सगळे मोठमोठे कामं हातात घेतलेली आहेत. त्या सर्व कामांना पूर्ण करण्याची क्षमता सरकारची नाही आहे. आणि त्याचबरोबर आता लोकसभेचा निकाल लागल्यामुळं पूर्ण घाबरलेलं आहे सरकार. घाबरलेलं असल्यामुळं आता फक्त चंद्र आणून देण्याचं बाकी आहे. तुम्ही चंद्राची मागणी जर केली तर चंद्रही आणून देईल. रोज सकाळी नव्या घोषणा चालू आहे. त्याचा पूजा किती, त्याची इम्प्लिमेंटेशन कसं करणार याविषयी काही नक्की ठरलेलं नाही. त्यामुळं लोकांना जी तात्पुरते काही लोकांची नाराजी जी आहे ती कमी करण्याचं काही प्रमाणात हे प्रयत्न करतो आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून अजून जाहीरनामा काढलेला नाही. आम्ही जाहीरनामा काढू त्यावेळी महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा कशी पुढच्या 5 वर्षांत उत्तमपणाने करू आणि हा सावळा गोंधळ बंद करण्याचं, राज्यात चालू असणारा प्रचंड मोठा भ्रष्टाचार थांबवण्याचं काम हे कसं करणार आहे ते आम्ही आमच्या आघाडीच्या जाहीरनाम्याच्या वेळी आपल्या सगळ्यांना सांगू. ही योजना किती दिवस चालेल काय वाटतं तुम्हाला? म्हणजे फक्त इलेक्शन होतं का त्याच्यानंतर कंटिन्यू होईल का? तुम्हाला काय वाटतं? एवढं बोजा आहे काय असं आहे की ज्यांना हा प्रश्न कोणालाही आता सत्तेतल्या माणसाला विचारलं तर ती काय आम्ही चालवणारच म्हणणार, कारण त्यांची ताकद नाही आम्ही थांबवणार म्हणायची. आणि ज्या लोकोपयोगी योजना आहेत त्या आमचं सरकार आल्यावरही आम्ही थांबवणार नाही. त्यामुळं लोकांच्या गैरसमज नसावा. ज्या चांगल्या योजना आहेत तर कमी पैसे दिले असतील तर ते त्याचा वेगळा विचार करून आणखी कशी सेवा चांगली करता येईल ही सकारात्मक आम्ही राज्य सरकार आमचं आल्यावर करणार. लोकसभा निवडणुकीमध्ये डुप्लिकेट तुतारी ट्रम्पेटने जवळपास 4,30,000 मतं घेतली. 10पैकी 9 मतदार. आपण त्या आयोगाकडे गेलेलो आहे. एक हिअरिंग झालेलं आहे. खासदार सुप्रियाताई सुळे आणि जितेंद्र आव्हाड दोघेही जाऊन त्या ठिकाणी आपली भूमिका मांडून आलेली. आयोगाकडनं काय उत्तर मला माहीत नाही. काँग्रेसने जसं 11 विधानसभा मतदारसंघासाठी चाचपणी सुरू केलेली आहे, अर्ज मागून घेतले, तसं तुमचं काय राहणार आहे का राष्ट्रवादी पार्टीवर? आज तेच केलं मी. फक्त अर्ज मागितलेले नाही, सगळे कोणी कोणी इच्छुक आहेत ते सांगितलेलं आहे. त्यामुळं
आम्ही एकत्रित बसून त्याचा विचार करू. नाही, एकूण किती मनोज जरांगेंच्या विरोधात कायम बोलणारे अजय महाराज बारसकर आहेत, त्यांची गाडी पंढरपूरमध्ये जाळण्यात आली. आपण कशा पद्धतीने बघताय, कोणी तर विरोध करत तर त्याला गाड्या जाळल्या जात आहेत, दुसरीकडे विशाळगडसारखा मुद्दा राज्यात जास्त आहे. या सगळ्या मुद्द्यांना आपण कशा बघतो बारसकरांची बाजू? विशाळगडची घटना मी मगाशी माझी भूमिका मांडलेली आहे. की तुम्ही जे म्हणताय त्याची मला माहिती नाही. मी आत्ता सांगते इन्फॉर्मेशन आहे, मला माहिती घ्यावी लागेल. एक विशाळगडाच्या मुद्द्यामध्ये शिवभक्त त्यांना म्हणतायत लोक, पण ते शिवाजी महाराजांनी पूर्ण हयातीमध्ये जसं कुठल्या धर्माच्या लोकांच्या धर्मस्थळावरती कधी हल्ला केल्याचं कधी ऐकूयात नाही, कधी माहिती नाही, चरित्रामध्ये नाही. पण त्यांना शिवभक्त म्हणायचं का जे दुसऱ्यांच्या धर्माच्या धर्मस्थळावर जाऊन हल्ला करतात? तेच मगाशी मी सांगितलं, त्यांना शिवभक्त म्हणताच येणार नाही. कुठेतरी गुंड गोळा करायचे आणि काहीतरी आपण संस्था असं दाखवणारी ही जी लोकं आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे, कडक प्रायश्चित्त दिलं पाहिजे, नॉन अवेलेबल कलमं लावली पाहिजे आणि त्यांना यथेच्छ योग्य तो त्यांचा समाचार घेतला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. छत्रपती शाहू महाराज देखील हीच मागणी केली. भिडे गुरुजींवर आरोप केला जात आहे, याच्यात किती करते प्रकाश आंबेडकरांनी आरोप केले की याच्यामध्ये गुरुजींच्या विचारांच्या अनुषंगाने जे काही केलेलं आहे, विध्वंसक जे केलेलं आहे ते भिडे गुरुजींची समर्थक आहे. अलीकडच्या काळामध्ये सातारला पुसेसावळीला जी घटना झाली, त्यात त्यांच्याशी संबंधित बरीच लोकं आढळलेली आहेत. त्यामुळं ही गंभीर गोष्ट आहे आणि अशा घटना करण्याचं काम ठरवून केलं जातं आहे असा निष्कर्ष देखील पोलिसांनी काढलेला असेल असं मला वाटतं. त्यामुळं प्रकाश आंबेडकर जे म्हणत आहेत हे त्या दृष्टीनं त्याचा संदर्भ असा जुळतो. त्यामुळे प्रकाश आंबेडकर म्हणतात ते त्यांची माहिती योग्य असेल असं मला वाटतं. नाही, पण मागील काही ऐतिहासिक किल्ले असतील किंवा पौराणिक संदर्भ असतील, या सगळ्या संदर्भांना घेऊन पुढे गुरुजी हे नेहमी वादग्रस्त विधान करण्यामध्येच व्यस्त असतात. कुठलाही प्रतिकार लोकांची वादग्रस्त अलीकडंच एक मागच्या ह्याच्यातही असंच वादग्रस्त विधान त्यांनी केलं मागच्या 2-3 आठवड्यात. अशी मोठी वादग्रस्त विधानं करण्यामुळे हे त्यांच्याबरोबर जे आहेत राजकीयदृष्ट्या ज्यांचं काम करतात त्या लोकांनाही त्यांची अडचण होत असेल असं माझा अंदाज आहे. हे भगवा राष्ट्रध्वज व्हावा यासाठी 15 ऑगस्टला ते राज्यभरामध्ये रॅल्या काढणार आहेत. तिरंगा भारतामध्ये संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं, तर याच प्रवृत्तीच्या लोकांनी संविधानाला विरोध केला. तिरंग्याला विरोध तेव्हापासून आहे आणि आता भगवा राष्ट्रध्वज असावा भूमिका देखील म्हणून तिरंग्याला पूर्ण हयातीत मागच्या जेव्हापासून राज्य प्रजासत्ताक झालं तेव्हापासून संविधानाला विरोध आणि झेंड्याला विरोध, आपल्या तिरंग्याला विरोध करण्याचं काम या देशात कोणी केलं हे सगळ्यांना माहिती आहे. त्या मला विशाळगडची जी घटना आहे ती कोल्हापूरच्या गादीला बदनाम करण्यासाठी किंवा छत्रपती शाहू महाराज जे खासदार आहेत त्यांना बदनाम करण्यासाठी एक सगळं षडयंत्र आहे असं वाटतं. विशाळगडची घटना ही हिंदू मुस्लिमांचं ऐक्य अतिशय गंभीरपणानं महाराष्ट्रात आहे, त्याला छेद देण्याचा प्रयत्न करण्यासाठी केली असेल असा माझा अंदाज. इम्तियाज जलील असा आरोप करतायत की राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त मुस्लिमांची मते पाहिजे, पण अशा घटनावेळी कोणीही पुढे येत नाही असं इम्तियाज जलील यांनी. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष VV पाटील 48 तास कंटिन्युअस त्यात इन्व्हॉल्व होते. छत्रपती शाहू महाराजांच्या बरोबर सतीश पाटील, बंटी पाटील आणि VV पाटील एकत्रित गेले. त्या तिथं ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांना सगळे धान्य आणि बाकीच्या किट पुरवण्यासाठी स्वतः VV पाटील पुढं गेलेले आहेत. राष्ट्रवादीचे आमचे सगळे कार्यकर्ते त्यात आहेत आणि ज्यात कोणत्याही परिस्थितीत त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादीने मी आत्ता ही 4थी प्रेस कॉन्फरन्स आहे, मी त्याचा निषेध करतो. सर स्थानिक प्रश्न आहे की वरून दंगल दिसते, आतून दंगल आहे, तुम्ही ती दंगल थांबवली की नाही क्लिअर बोलावं. ते आम्हाला सगळं माहिती आहे, फक्त तुमच्या बोलावून पाहिजे. वरून दंगल आहे, आतून दंगल आहे, दंगल थांबली का? आतल्या दंगलीचा तुमचा काही संबंध नाही. जनता वरून समोर काय दिसतं याला महत्त्व देते. आम्ही ज्यांना पुढाकार घ्यायला सांगू त्यांना जनतेने पाठिंबा दिला तर मग तुम्ही जे दंगल म्हणताय आतून सगळे दंगलीत सहभागी असणारे त्या माणसाला पाठिंबा देतील एवढं काम आम्ही करतो.